इकडं पेटत राहत. पाऊस आलं, मला वाटलं भिजलं काय की थोडं आलं आणि का झालं नाही इटाला बरं आहेत. पण मला वाटलं चांगलं पाऊस आल्यावर भिजून जाईल वाटलं समजच, पण भिजलं नाही. इटा होत्या खाली पकड. कार्तिकनं डाळे उपसून आणले शेतातून आणि आता मला धुवून दे म्हणत बसते. अरे उचल पाण्याची धुवून बघा पुढी बघा डाळे आणले जाऊन कार्तिकनं एवढं मोठं. बघा कार्तिकने किती डाळे आणले. दुपारची सुट्टी झाली पूजा आणि दिव्या म्हणजे खुरपायला लागले तर बघा त्यांच्याकडे खुरपाचं काम आहे. शेंगा खुरपायलेत बघा पूजा आणि दिव्या यांच्याकडे खुरपाचं काम आहे. आता ही चूल आहे त्याच्या साईडनं आपण असं लावत राहायचं लावत चुलीनं इकडं पेटत राहते पुन्हा ह्याच्यावर कोळशाला लवकर पेटते. गौरी असं तोडून घालावं लागते. तोडून घातले की घाले. कार्तिक पल्ल होता आता बघा. मातो कसं लागो कोण लागतो काय. आता ही जी पांढरं आहे ही पांढरं टाकू पहिलं खाली. ही पांढरं टाकू म्हणजे हे थोडं मदत भेटते ह्याच्यानं थोडं जळायला. म्हणजे काळं वरी राहिलं ही पांढरं खाली घातलं की दोन आर बनते चांगलं. वीट पेट धरायला चांगलं बनते. पांढरं टाकायला सुरुवात झाली आता पांढरं टाकायला. टाकून घेतलं की पुन्हा वरी काळा लागते म्हणजे एक लेवल ईट बसते खाली. म्हणजे खाली वर ईट होत नाही. आणि पुन्हा मीठ टाकून घेऊन असा टाकून झालेला आहे. पांढरं खाली टाकलं आता काळावरी टाकलंय. असं आता सफाई करून हे हा मीठ ही मीठ आता वरी टाकलं. हे मीठ टाकलं म्हणजे कलर येते जरा चांगलं फेन फ्रेश घेतो. खाली कोळसा झाला आता वरी कोळसा टाकून वरी कांदा काय भाषण आपलं खायचं मीठ आहे. खायचं मीठ ही रिक्षा भरणार आणि त्याच्यावर इट नेऊन टाकणार. आता चालू आम्ही रिक्षा भरायला सुरुवात करणार आहोत.